स्वामी आणि तुझं तू बघ, मला नका मध्ये घेऊ. हा मग लावलाय ना अंगावर, राहू द्या. वेदू माझे पाय लागतेस का? दुखतोय का काय? अहो ऐकतोय का? आम्ही काय म्हणते, आपण जरा स्वामींच्या दर्शनाला जाऊ शकतो. अजिबात नाही. तुला जायचं तर जा, मी तुला अडवणार नाही. स्वामींच्या अहो पण मी सांगते तर चला आपण दोघं. अरे काय स्वामी स्वामी लावलेस? काय केलं स्वामीने आपल्यासाठी? हे असं स्वामींच्यामुळे तुम्ही बरे झालात. अहो चला ना, तुमच्यासाठी नको निदान माझ्यासाठी तरी चला. अरे काय यार, जा ना तुझं तू. तू करतेस मी तुला अडवतो का? नाही ना. मला याच्यात सगळ्यात ओढू नको. पण तुमच्यासाठी तर नवस बोलले होते ना मी. मग मी काय करू? चला ना. आणि जाणार कसं? हे माझा पाय मोडलाय. लग्नात चालू काय? आपण रिक्षा करू ना, मंदिरापर्यंत पूर्ण आपण रिक्षानेच जाऊ. बघा हा मग गेलंच पाहिजे का? हो चला. मी नाही मानत हे सगळे, आपण उद्या जाणार आहोत. पण एक माझी एक अट आहे. काय? मी मंदिरात पाय टाकणार नाही. आतमध्ये सोडा ना जरा. आतमध्ये पुढचा पॅसेंजर माझ्या गाडीत बसलेला. थोडं थोडं आतमध्ये सोडलं असतं तर मग चालता येत नाही मला. नाही चालायचा विषय नाही, पण मला पुढचा पॅसेंजर आहे ना तुझा. आला तुझ्या बाबांचा मठ. थोडं पुढे चालू. आता या बॅगा घेऊन कोण तिथपर्यंत जाईल? हो जाऊ आपण, थांबा तर. आता या बॅगा घेऊन तुझा बापू येणार आहे, स्वामी येणार आहे. थांबा हो, जाऊ ना. उचल बॅगा, चल आता. हे आता काय काय वैतागवाडी आणलं. नमस्कार साहेब, मी काही मदत करू का तुम्हाला? आता हा कोण? थांबा जरा, मदत तर हवी आहे, पण हे एवढं सामान नेणार कोण? अहो मी नेतो की, बॅगा घेऊन द्यायचं आहेत ना. पण आमची राहायची पण सोय नाही झाली. अहो ती होईल हो, मी करून देतो ना तुम्हाला. चला. कोण कुठला ओळखीचा ना पाळखीचा, तू सरळ सरळ विश्वास ठेवतीस त्याच्यावर. थांबा, तुम्ही सोय करून देतोय ना आपली. थांबा, मी करते सगळं. कर सगळं तुझ्या मनासारखं. इथपासून इथपर्यंत जबरदस्ती आणलंय, कर तुझ्या मनासारखं. काय झालं ना तर तुला सांगेल. चला. डोकं द्या ना. हा घ्या. द्या साहेब. होईल काय? हो अहो साहेब विश्वास ठेवा हो साहेब. अहो हे असे लंगडतात का? त्यांचं ऍक्सिडेंट झालं होतं, त्यांचा मित्र वारला, पण स्वामी कृपेने हे वाचलं. कसले स्वामी कृपेने? स्वामी कृपेने डॉक्टरांनी वाचवलंय मला. स्वामींच्यामुळे वाचलाय तुम्ही. तर मग तुमचं नाव काय? माझं नाव हा. माझं नाव नरसू. काय करता? मी काय करतो, असेच कोण आले गेलेलं मदत करतो. कोणाचं काही अडचणीत असेल ते सोडवतो, बस. बाकी काही नाही करत मी. तुला काय करायचे चांबर चौकशा? कोण आहे काय? त्या बॅगा गेल्यावर तुला दाखवतो. अहो साहेब कशाला ओरडतात त्यांच्यावर? तसलेच आहेत ते. अजून किती लांब आहे? हे काय आलं, हे काय? इथेच राहूया, इथे तुमची व्यवस्था करतो. इथे राहण्याची व्यवस्था. हो इकडे या साहेब, या साहेब. सावकाश असता. हे बघा, ही तुमची राहण्याची सोय. इथे तुमचं जेवण राहणं सगळं काही होईल, ते पण फुकट. या 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 साहेब, या. सावकाश. काय नाही, मंदिरात जाऊ. हातपाय वगैरे धुवा, फ्रेश व्हा, नंतर मंदिरात जा. तुम्ही येणार आहात मंदिरात? जा तूच. आता एवढ्या लांब आला तर मंदिरात पण जाऊन या. उपकार करतो तुझ्यावर इथं येऊन मी. जा तुझं तू दर्शन घे, तुझ्या स्वामींचं मी आहे. अहो चला ना, एकदा दर्शन करून घेऊन येऊ. नको बोलू ना, माझा पाय पण दुखतोय आणि ते तू जा. तुला मी नको बोललो का? पण तुमच्यासाठी तर स्वामींच्या दर्शनाला आलोय ना आपण. इथपर्यंत आलो नाही मी. मग तिथपर्यंत यायला काय हरकत आहे? नको तू जा, मी इथंच बसेन. नर्सू आहे, मला काय लागलं तर मी नर्सूकडे मागे. ठीक आहे, मग करा तुम्ही आराम. मी आलेच दर्शन. हा. अरे नर्सू, थोडं पाणी आणणार आहे मला. आणतो ना साहेब. या पाणी घ्या. खूप ताण नाही.
कुठल्या पायाला लागलं? तू पाय. अरे तू काय करणार? तू द्या हो साहेब. यार दुखतोय रे. नरसू हा बोला. अरे लोक वेड्यासारखी मंदिरात आणि मठात जातात. अरे कसले बाबा कसले स्वामी. खरा देव तर तुझ्यात दिसतोय मला नरसू. किती सेवा करतोस तुला. माझ्यासाठी तूच देव आहेस रे. अगदी बरोबर साहेब. तो नांदतो मठात मंदिरात पण असतं सर्वांच्या हृदयात. पण साहेब मागाशी संशय घेतला तुम्ही माझ्या. तू अगदीच भोळा आहेस रे. नाही रे, असं वागावं लागतं. बरोबर आहे. माणसात पावलं पावली नसतात. समोर असून सुद्धा त्याला कळत नाही की आपल्या समोर कोण आहे. बरं साहेब माझं काम झालंय आता. मी निघतो आता. अरे पण थांब ना. कुठे चाललास? अहो तुमच्यासारखे असे बरेच जण अडचणीत असते. त्यांची थोडी अडचण दूर करून येतो मी. नरसू काय गेलं सांगा ना मला. तुला बोललो होतो मी नीट. तू रडते का? काय झालं? काय झालं काय पण? काय नरसू काय स्वामी नक्की सांग काय झालंय काय? मला स्वामींच्या स्वरूपात नरसू दिसला. काय? हो काही नको बोलूस. काय खरंच सांगताय तुम्ही? अरे माझा पाय ठीक झाला. म्हणजे नक्कीच नरसूने दाबला होता. माणूस पावलं पावली बसतो. समोर असून सुद्धा त्याला कळत नाही समोर कोण आहे. नरसूच्या स्वरूपात नक्की स्वामीच आले होते. चल. स्वामी माफ करा मला. माफ करा स्वामी. आज सकाळपासून तुम्ही नरसूच्या स्वरूपात माझी सेवा केलीत स्वामी. माझी पात्रता नसताना देखील माझी तुम्ही सेवा केलीत. माझ्यासारख्या पाप्याला पवित्र केलं. आता दर्शन द्या स्वामी. स्वामी दर्शन द्या स्वामी. आम्हाला दर्शन द्या स्वामी. येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार. मी येईन. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय